श्रीकृष्णनगरात धक्कादायक घरफोडी, कुलूप गजाने तोडून चोरट्यांनी घर साफ केल्याची घटना. अंबड शहरातील श्रीकृष्णनगर परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीकृष्णनगर अंबड येथे राहणारे रोहिदास मोतीलाल मासोळे वय 41 हे गेल्या 1 महिन्याभरापासून आजारी असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. उपचारानंतर आरामासाठी त्यांनी पत्नी, मुलगा हे नूतन वसाहत छोटी मच्छीवर शाळाजवळ राहणारे बंधू नंदू मोतीलाल मासोळे यांच्याकडे गेले होते. त्यामुळे घर काही दिवसापासून बंद होते. आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास रोहिदास मासोळे हे संदीप गीतखाने यांच्यासोबत दुचाकीवरून घरी आले असता त्यांना घराचे मुख्य कुलूप तुटलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच त्यांनी तात्काळ पत्नी, मोठे भाऊजी यांना घटनेची माहिती दिली. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे पडलेले व सर्व सामान अस्तव्यस्त विखरलेले दिसून आले. चोरट्यांनी गजाच्या साहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. या घरफोडीत रोख 4,500 रुपये तसेच चांदीचे दागिने चोरीला गेले असून त्यामध्ये 4 ते 4.5 भार चांदीचे ब्रासलेट व अंगठीचा समावेश आहे. मात्र सुदैवाने 5 तोळे सोन्याचा डबा चोरट्याच्या नजरेत न पडल्याने वाचला. या घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली असून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण आहे. पोलीस पुढील तपास करत असून चोरट्याचा शोध सुरू आहे. अंबड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. माझं नाव रोहिदास मोतीलाल मासोळे. मी राहणार कृष्णनगरमध्ये. मी होतो संभाजीनगरला दवाखान्यात 15 दिवस पहिले. MGMमध्ये ॲडमिट होतो मी. माझी सुट्टी झाली. मी शिवाजी महाराज चौकाजवळ उतरलो. घरी आलो. घरून माझा पुन्हा त्रास वाढला. माझा भाऊ आला, मला घेऊन गेला. मी भावाच्या घरी गेलो. जाऊन मला भावाच्या घरी 13-14 दिवस झाले. मग मी मधात 5-6 दिवसापूर्वी एक चक्कर आणली. माझी बायको आणि मी आलो. पूजा रोहिदास मासोळे. तर मी साफसफाई केली. मी झोपलो होतो घरात. मी साफसफाई केली. आम्ही निघून कुलूप लावून निघून गेलो. तर मी आज आलो रस्त्याला बसस्टँडमध्ये. तर माझ्याजवळ गाडी नाही. मला गाडी चालवता येत नाही. माझं दुखत आहे त्याच्यामुळं. तर मी ते संदीप गीतखाने भेटला. त्याला म्हणलं चल बरं एक चक्कर आणून येऊ आपल्या घराकडून. तो मी इथे येतो पाहतो तर गेटला कुलूप आहे माझ्या. पण ज्या गेटच्या वरती माझा दरवाजा आहे त्याचा कुलूप तुटलेला आहे. मला घाम फुटला. मी गेटवरून उडी मारली आणि पाठीमागे येऊन पाहतो तर माझं किचन, माझं बेडरूम, माझं कपाट, माझं पलंग सर्व उघडालेलं आहे. माझ्या त्या वस्तू होत्या काही चांदीच्या, सोन्याच्या. मी तिचं खोकं फेकलेलं आहे खाली. पर्समध्ये चांदीची काही वस्तू होते ते खाली फेकलेलं आहे. एक 4-4.5 रुपये कॅश होते तिचं कुलूप तोडून नेलेलं आहे. असं मी आल्यानंतर इतकं पाहिलं. मी आतमध्ये हात इतकं पाहिलं. इथच्या लोक बोललेलं. चित्रे मामा झाले, पवार काका झाले, हे लेडीज झाले. यांना सर्वांना बोलून घेतलं. म्हणलो ताई तुम्हाला म्हणलो तर घराकडे ध्यान ठेवा. माझ्या दुखत. तुमचं काय रक्कम काय गेली? माझं एक चांदीची वस्तू गेली. तिची किंमत 15-16 हजार रुपये आहे आणि 4.5 रुपये कॅश होते. आणि एक चांदीचा लक्ष्मी आईचा फोटो होता, लोकड्या होता. तो हाय जागेवर इथे देवासमोर ठेवलेला होता. त्याला तो सापडला नाही. आणि सोन्याचे दागिने? सोन्याचे दागिने जे नाही सापडले ते बी आहेत ना? हा ते बी आहे. अच्छा. हे तुम्ही किती वाजता आलते इथे? मला येऊन 1.5 घंटा झाला. अच्छा, म्हणजे ही घटना जवळपास 1च्या सुमारास तुम्ही आले होते तर तुमच्या नजर आली? हो. ठीक आहे. पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली तुम्ही? मी PSIला फोन लावला होता घोलके साहेबाला. मी कस्टमर पाठवतो मी कर्मचारी पाठवतो. अच्छा, ठीक पण अजून काही कर्मचारी आले नाही. ठीक आहे. मासोळे. आम्ही श्रीकृष्णनगरमध्ये राहतो. पण 1.5 महिना झाला माझ्या मालकांचं दुखतंय. त्याला काळवी टायफॉइड ते झालेलं आहे. तर आम्ही 1 महिना अगोदर आम्ही दवाखान्यात ॲडमिट होतो. नंतर मग आम्ही घरी आलो तर त्यांना थोडं बरं वाटत नव्हतं पुन्हा. मग माझे भाया आलेत नंदू मासोळे. त्यांनी इथून आम्हाला त्यांच्या घरी नेलं. या माझ्या जाऊबाई आहेत. मग
आम्ही त्यांच्या घरी होतो, पण झाडझूड करण्यासाठी 8 दिवसाला मी इथे चक्कर मारत होते माझ्या मालकासोबत. आत्ता 2-3 दिवस 6 दिवस अगोदर येऊन गेलो होतो आम्ही, तेव्हा असं काही वाटलं नाही. पण आज आमचे मालक बसस्टँडवरती गेले रस प्यायला, तर त्यांच्या मनात आलं की मी चक्कर मारून येतो घराकडून म्हणून. तर ते आले, त्यांनी बघितलं तर गेटचं लॉक तसंच होतं, पण ते वरती आले, त्यांनी बघितलं तर दरवाजाचं लॉक तुटलेला होता. आतमध्ये सगळं कपाट अस्तव्यस्त, कपडे अस्तव्यस्त झालेले सगळे, दरवाजे सगळे उघडलेले, डब्बे सगळे पूर्ण पसारा पांगलेला आहे. आणि नंतर मग त्यांनी मला फोन लावला, मला सांगितलं म्हणे पूजा आपलं दरवाजे आपले घर सगळं असं अस्तव्यस्त झालेलं आहे म्हणे. तर मग आम्हाला एकदम हे झालं. नंतर मग त्यांनी सांगितलं तू घाबरू नको म्हणे, तू इकडे ये म्हणे बहिणीसोबत. मग इकडं आलो, इकडं बघितलं, हे सगळं असं बघितलं, तुम्हाला सांगितलं. मग माझा मुलगा आहे 12 वर्षाचा, राजवीर मासोळे. त्याच्या हातात ब्रासलेट आहे 3.5-4 भाराचं. तर तो पण ते गेलं. कॅश रक्कम होती 4,500 रुपये, ते पण गेलं. सोनं चांदी सोन्याचे दागिने आहेत, पण मी ते दूर ठेवलेले होते म्हणून ते राहिले. हो, तो ब्रासलेट गेला माझ्या मुलाचं. ब्रासलेट नाही आहे, ते ब्रासलेट गेलं आणि पैसे पण गेले तेवढे.